प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ नामदेव महाराज, विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा ना वळे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम असं म्हणत क्रांतीची विजया मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय। काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर, अहत तंजावर तहत देशावर अवघा मुलूक आपला असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले। आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। त्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। पुण्यामध्ये येऊन शनिवारवाडा बांधणाऱ्या नादान पेशव्यांना गरजणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात, आणि छातीचे तट करायची हिम्मत या मातीमध्ये पुन्हा ऐर्या गैर्यामध्ये नाही, ती इथल्या बहुजन समाजामध्ये आहे, हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि वित्ता विना शूद्र खचले, हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धारा, असा जगा वेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा। शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून ज्यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी एकत्र आलोय, आणि ज्या युगपुरुषानं त्या भारताच्या इतिहासामध्ये ठणकावून सांगितलं की मी प्रथमता आणि अंतिमता सुद्धा भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत त्या युगपुरुषाने भगवे हिरवे निळे पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमता विनम्र अभिवादन करतो। आजच्या नारायणगावच्या ऐतिहासिक मातीतल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित भारताची लोकशाही, आजची सामाजिक परिस्थिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पाटे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित जे होते जे सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातले सर्व सन्माननीय मान्यवर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 1 ते 2 महिन्यापासून सातत्यानं माझ्या संपर्कात राहून आजची खऱ्या अर्थानं माझी तारीख जी आहे ती मुंबईमध्ये एका स्टेडियमवरच्या कार्यक्रमासाठी होती, पण 2 महिन्यापासून जे सातत्यानं माझ्या संपर्कामध्ये आहेत ते आमचे वैचारिक मित्र सन्माननीय अशोक खरासर यांची संपूर्ण टीम आणि इथे उपस्थित माझ्या सर्व भावांनो, भगिनींनो आणि बांधवांनो,
मला माहिती आहे कार्यक्रमाला बराच वेळ झाला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात मी जे बघितल्यानंतर मला इतकं समाधान वाटलं की मी आता बसल्या माझ्या फेसबुकला लिहिलंय की जोपर्यंत काल परवा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये म्हटलं की महाराष्ट्रामध्ये इथून देशामध्ये इथून पुढच्या काळात राम राज्य चालणार. अहो राम सुद्धा आमचाच संतावादी होता पण तुम्ही तो पळवून नेला. पण आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये राम राज्य नव्हे, जोपर्यंत तुमच्या बापाचा बाप जरी आला तरी इथं संविधानाचंच राज्य चालणार आणि ते विचार पेरायचं काम जे आहे ना खऱ्या अर्थात तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून होतंय हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आणि त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आजची ही जयंती त्या ठिकाणी साजरी होत असताना मला आनंद आहे. मी मगाशी विचारलं की गेली जयंती किती दिवसांनी साजरी होते, नक्की व्याख्यानं नेमकी कशी येतं. मला वाटलं मधला कोरोनाचा काळ गॅप, मागचे 2-3 वर्ष गॅप पडले, 2 वर्ष त्यानंतर ही पुन्हा जयंती चालू झाली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं माझ्या माता भगिनींनो कोरोनाचा काळ तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. म्हणजे जी परिस्थिती तुमची होती तीच आमची आहे. 2 वर्ष जयंती करता आली नाही. कोरोनानंतर सगळ्यात मोठी जयंती मला वाटतं आपण या वर्षाची करतोय. जी परिस्थिती जशी मी म्हटलं तुमच्या तशीच आमची होती. म्हणजे कोरोनाच्या आधी परिस्थिती अशी होती की बायको फोन करून विचारायची तेव्हा आज तुम्ही घरी येणार आहेत का. आम्ही सांगावं नाही आज नारायणगावमध्ये व्याख्यानाला आहे. अहो तुम्ही उद्या घरी येणार आहेत का. आम्ही म्हणावं नाही उद्या पुण्यामध्ये व्याख्यानाला आहे. अहो तुम्ही परवा येणार आहेत का. आम्ही म्हणावं नाही नागपूरमध्ये व्याख्यानाला आहे. म्हणजे कोरोनाच्या आधी घरातले फोन करून विचारायचे की तुम्ही घरी कधी येणार आहे. 2 वर्ष कोरोना आला, घरात बसलो आणि मग घरातले विचार करायला लागले की तुम्ही घरामधून बाहेर कधी निघणार आहे. कारण सगळीच परिस्थिती तशी आहे. मला आठवतं 2017 मधली घटना आहे. 2017 मध्ये माझं यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसदमध्ये व्याख्यान होतं आणि पुसद ही राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं जन्मगाव आहे आणि वसंतराव नाईकांची जन्मशताब्दी आहे आणि वसंतराव नाईकांवर बोलणारा वक्ता म्हणून मला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. पहिल्या दिवशी पुसदमध्ये व्याख्यान, दुसऱ्या दिवशी पलीकडे अमरावती जिल्हा अमरावती शहरामध्ये व्याख्यान आणि घरी बायकोला सांगितलं की 2 दिवसाची व्याख्यान मला आहे. बायको म्हटली ठीक आहे आपलं कायमचंच आहे. घरामधून बाहेर पडलो, पुसदमध्ये आलो, पुसदमधलं व्याख्यान झालं. दुसऱ्या दिवशी अमरावतीत आलो, अमरावतीतलं व्याख्यान झालं आणि अमरावतीतलं व्याख्यान संपल्यावर त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे डॉक्टर देशमुख साहेब म्हणून एक नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक, ते भेटायला आले. ते म्हटले यशवंत तुम्ही एवढ्याला मला आहेत ना, माझी अशी इच्छा आहे की पलीकडे आमचा वरुड म्हणून तालुका आहे. वरुड हा देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं गाव आहे आणि तुम्ही जिथं आलं पाहिजे. त्यांची खूप मोठी शिक्षण संस्था आहे. आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं काम करतो, तुम्ही तिथं यायला पाहिजे. मी म्हटलं दादा मी घरी सांगितलंय की 2 दिवसात परत येणार आहे, मला येता येणार नाही. ते म्हटले अजिबात नाही, आमचा आग्रह आहे, तुला यावंच लागेल आणि एवढा ज्येष्ठ माणूस सांगतोय म्हटल्यावर माझा नाईलाज झाला. 3ऱ्या दिवशी वरुडमध्ये व्याख्यान झालं, 4थ्या दिवशी यायला रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नाही आणि 5व्या दिवशी संध्याकाळी घरी आलो. घराची बेल वाजवली, बायकोला दरवाजा उघडला आणि बायकोच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि लक्षात आलं की घरातलं वातावरण काहीतरी बिघडलं आहे. मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही, आलोय आता ना पुढं काय ते बघू. आतमध्ये आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो, जेवायला बसलो आणि पहिलाच घास तोंडात घालणार तुझा बायकोनं प्रश्न विचारला. अहो म्हटले तुम्हाला एक विचारू का. म्हटलं विचार ना. अहो म्हटले शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. मी म्हटलं काय चेष्टा करते तुला माहित नाही का. म्हटले नाही मला माहिती आहे पण मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हटलं काय ऐकायचं आहे. म्हटले सांगा ना शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला. मी म्हटलं 19 फेब्रुवारी 1630. म्हटले शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 12 जानेवारी 1598. म्हटले शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 14 मे 1657. म्हटले शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कधी मारलं. म्हटलं 10 नोव्हेंबर 1659. म्हटले शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून कधी निसटले. म्हटलं 12 जुलै 1660. म्हटले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. म्हटलं 6 जून 1674. म्हटले शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कधी झाला. म्हटलं 24 सप्टेंबर 1674. म्हटले शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 3 एप्रिल 1680. म्हटले शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजीराजे यांचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 11 मार्च 1689. म्हटले मग महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 11 एप्रिल 1827. म्हटले मग सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 3 जानेवारी 1831. म्हटले महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कधी काढली. म्हटलं 1 जानेवारी 1848. म्हटले महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी
केली. म्हणून 24 सप्टेंबर 1874 म्हटले महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 28 नोव्हेंबर 1890. म्हटलं मग सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 10 मार्च 1897. म्हटले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 14 एप्रिल 1891. म्हटले महामाता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 7 फेब्रुवारी 1898. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली. म्हटलं 14 ऑक्टोबर 1956. म्हटले बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण कधी झालं. म्हटलं 6 डिसेंबर 1956. म्हटलं मग महामाता रमाबाई आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला. म्हटलं 27 मे 1935. म्हटले मग अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला. म्हटलं 1 ऑगस्ट 1920. म्हटले मग अण्णाभाऊचा मृत्यू कधी झाला. मी म्हटलं अगं मला सगळ्या तारखा माहिती आहे, विचारतीये कशाला. म्हटले सगळ्या तारखा माहिती आहे. म्हटलं हो सगळ्या तारखा माहिती आहे. म्हटले मग सांगा आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी होता. मग लक्षात आलं की 2 दिवस उलटून गेले आणि 3ऱ्या दिवशी घरी पोहोचलो होतो. केवळ माझी एकट्याची नाही तर या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या इथल्या प्रत्येक माणसाची अवस्था आहे. म्हणजे आपलं घर, आपलं दार, आपलं कुटुंब, आपला व्यवसाय हे सगळं बाजूला ठेवायचं आणि आपल्या महापुरुषांचे विचार हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजे. याकरता गेल्या 1 महिन्यापासून राबून या कार्यक्रमाचं नियोजन त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलंय ना. त्या सगळ्यांकरता टाळ्यांचा एकदा जोरदार कडकडाट आपल्याला करावा लागेल. कारण हे सोपं नाही आहे. कुठलाही समाज उभा करायचा असेल तर माझ्या भावांनो बहिणींनो 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. 5 गोष्टी. पहिली गोष्ट आहे आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता रस्त्यावर उतरायची तयारी असली पाहिजे. रस्त्यावर उतरलं पाहिजे. नाही उतरता येत ना ठीक आहे. दुसरी गोष्ट आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बोलता येत ना ठीक आहे. तिसरी गोष्ट आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता जी माणसं लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत ना ठीक आहे. चौथी गोष्ट आपल्या समाजाकरता, आपल्या माणसांकरता जी लोक प्रामाणिकपणे काम करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि तेही येत नसेल ना तर 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण ही 5व्या वर्गाची आहे. कारण जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती सगळीकडे आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही इतकं सुंदर काम करतायत ना ही अभिमानाची गोष्ट आहे. तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती सम्राट अशोक यांचा जो विचार आहे हा केवळ महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, हा जगाचा विचार आहे. जगातल्या अनेक लोकांनी स्वीकारलंय. आमच्यापर्यंत आलं का, आम्हाला समजलं का. अमेरिकेमध्ये कोलंबिया नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाला मागच्या काही दिवसांपूर्वी 300 वर्ष पूर्ण झाली. आणि 300 वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यापीठानं ठरवलं की आपल्या विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झालीत आणि 300 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले. कोणी अमेरिकेचा राष्ट्रपती झाला, कोणी इंग्लंडचा पंतप्रधान झाला, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये परराष्ट्र मंत्री झाला, कोणी खेळाडू झाला, कोणी गायक झाला, कोणी कलाकार झाला. जगातल्या सगळ्या क्षेत्रात लोक गेली आणि आपल्या विद्यापीठात 300 वर्ष शिकून गेलेल्या 1000 बुद्धिमान लोकांची यादी करायची ठरवलं. काम चालू झालं. अनेक दिवस काम चालू आहे. अनेक दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंसमोर यादी ठेवली. कुलगुरूंनी यादी वाचली आणि कुलगुरूंनी सांगितलं आता एक काम करा, आपण 1000 लोकांची यादी केली ना, आता 1000 नको, फक्त 100 लोकांची यादी करा. 100 लोकांची. प्रशासन पुन्हा कामाला लागलं. अनेक दिवस काम चालू आहे. अनेक दिवसानंतर त्यांनी यादी काढली, कुलगुरूंसमोर ठेवली आणि सांगितलं साहेब आपल्या विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झालीत आणि 300 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठात शिकून गेलेल्या ही 100 बुद्धिमान लोकांची यादी आहे. कुलगुरूंनी यादी वाचली. कुलगुरू म्हटली 100 नको, आता फक्त 10 लोकांची यादी करा. माणसं म्हटली साहेब ते अजिबात शक्य नाही. म्हणजे का, कारण यामध्ये कोणाला ऑस्कर आहे, कोणाला मॅगसेस आहे, कोणाला नोबेल आहे. साहेब कशी निवडायची याच्यात यादी. माणसं म्हटली अजिबात नाही. कुलगुरू म्हटले अजिबात नाही, काम करावंच लागेल. आणि अनेक दिवस काम चालू आहे. अनेक दिवस चाचण्या लावल्या आणि 10 लोकांची यादी कुलगुरूंसमोर ठेवली. कुलगुरूंनी यादी वाचली. कुलगुरू म्हटले आता 10 नको, आता फक्त एकच नाव काढा. माणसं म्हटली साहेब कधीच शक्य नाही. का, तर या कोणाला डबल नोबेल आहे, या कोणाला ऑस्कर आहे, कोणी पंतप्रधान आहे, कोणी मोठा राष्ट्रपती आहे, एक नाव कसं काढायचं. कुलगुरू म्हणजे अजिबात नाही, काम करावंच लागेल. कठोर चाचण्या करा, कठोर परिश्रम
परिश्रम करा आणि त्यात नाव निवडून काढा. अनेक दिवस कठोर चाचण्या केल्या, कठोर परीक्षण केलं, सगळे निकष पडताळून बघितले आणि एके दिवशी कुलगुरूंसमोर नाव ठेवलं. कुलगुरूंनी या नाव समोर घेतलं, पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जाहीर केलं की आमच्या विद्यापीठाला 300 वर्ष पूर्ण झाली आणि 300 वर्षामध्ये आमच्या विद्यापीठामध्ये लाखो विद्यार्थी शिकून गेले, पण शिकून गेलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधला सर्वात बुद्धिमान विद्यार्थी हा एकच होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि विद्यापीठाने तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर बराक ओबामा यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या विद्यापीठामध्ये बसवला आणि त्या पुतळ्याच्या खाली वाक्य टाकलं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेब हे ज्ञानाचं प्रतीक आहे. कोण सांगतंय? जागतिक महासत्ता अमेरिका आम्हाला सांगते बाबासाहेब ज्ञानाचं प्रतीक आहे. आमच्या देशात समजलं का? आमच्या लोकांना समजलं का बाबासाहेब कशाचं प्रतीक आहे? आम्हाला समजलं असतं तर 9 ऑगस्टला जंतर मंतरवर जाहीररित्या संविधान जाळलं गेलं असतं का? आम्हाला नाही समजलं, आमच्यापर्यंत आलंच नाही. अहो मी आमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी समजत नाही. मी तुम्हाला सांगतो, भारताचे पंतप्रधान मागच्या 5-4 वर्षापूर्वी जपानच्या दौऱ्याला गेले होते. म्हणजे ही बातमी मीडियानं आम्हाला सांगितली नाही का? कारण मीडिया चांगल्या गोष्टी छापत नसतो, बऱ्याचदा अपवाद आहे पण तरी छापल्या जात नाही. आणि जपान मधल्या एका पत्रकारानं ब्लॉग लिहिला आणि त्यानं ब्लॉगवर जेव्हा हे टाकलं तेव्हा जगाला समजलं की तो लिहितो की भारताच्या पंतप्रधानांकरता जपानच्या पंतप्रधानांनी जेवण ठेवलंय. 3 दिवस मोठा दौरा आहे, करार झाले, बैठका झाल्या, मिटिंग झाल्या, अनेक गोष्टी झाल्या आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी शेवटचं समारोपाचं जेवण आहे. आणि त्यावेळी त्या जेवायच्या बैठकीला जपानमधले अनेक मोठे मोठे अधिकारी आहेत, मोठे उद्योगपती आहेत, मोठे खेळाडू आहेत, गायक आहेत, कलाकार आहेत, राजकीय नेते आहेत, सगळे जेवायला बसलेत. आणि जेवण चालू असताना भारतीय पंतप्रधानांनी जपानच्या पंतप्रधानांना सहज विचारलं की तुम्हाला काय वाटतं, आमचा भारत कसा आहे? आमचा भारत सुजाण सुफलाम आहे, आमचा भारत सुंदर आहे. मी जर का तुम्हाला म्हटलो की तुमच्या भारतामधून काहीतरी घ्या, आमच्या भारतामधून तुम्ही काहीतरी घ्या, तर तुम्ही काय घ्याल? पंतप्रधानांना वाटलं मागून मागतील काय? ताजमहाल आहे, कुतुब मिनार आहे, लाल किल्ला आहे, लेणे आहे, यापेक्षा यापेक्षा दुसरं काय मागणार आहेत? आणि जपानचे पंतप्रधान बोलायला उभे राहिले आणि ते सांगतायत की तुमचा भारत खूप सुंदर आहे, भारत सुजाण सुफलाम आहे, भारत खूप छान आहे, भारतामध्ये लाल किल्ला आहे, कुतुब मिनार आहे, तुमच्या भारतामध्ये लेण्या आहेत, ताजमहाल आहे, पण यापैकी आम्हाला तुमच्या भारतातलं काहीच नको. पण जर आम्हाला काही देत असाल तर एक काम करा, तुमच्या भारताचं संविधान आम्हाला द्या. तसं संविधान जगाच्या पाठीवर कुठंच नाही, कुठंच नाही. कोण सांगतोय? जपानचा माणूस आम्हाला सांगतोय आम्हाला संविधान समजलं का? आमच्या लोकांपर्यंत संविधान गेलं का? आमच्या मातीच्या माणसापर्यंत संविधान गेलंय का? नाही समजलं. लक्षात ठेवा, जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ गीता असू शकतो. जर तुम्ही मुस्लिम असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा कुराण असू शकतो. जर तुम्ही बौद्ध असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा त्रिपिटक असू शकतो. जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुमचा पवित्र ग्रंथ हा बायबल असू शकतो. पण जर तुम्ही भारतीय असाल तर तुमचा सर्वोच्च ग्रंथ हा भारताचं संविधानच असला पाहिजे. हे सांगायची जिगर आम्हाला उभी करावी लागेल, मांडावी लागेल. का लिहिलं? कोणी लिहिलं संविधान? बाबासाहेबांनी लिहिलं. कुण्या जातीकरता लिहिलं का? कुण्या धर्माकरता लिहिलं का? आज पुण्याने म्हणतोय, आज परिस्थिती अशी आहे की मधल्या 5 ते 6 दिवसांपूर्वी माझं त्या धायरी परिसरामध्ये व्याख्यान होतं आणि व्याख्यानाकरता भारतीय लोकशाही संविधान असा विषय होता. दिवसभर संविधान जागृती यात्रा आणि सायंकाळी त्या ठिकाणी संविधानावर व्याख्यान असं रोज चाललं, एक एक गाव. आणि परिस्थिती अशी आहे, 1 तास संविधानावर बोलल्यावर कॉलेजमधलं एक पोरगं माझ्या समोर आलं. ते पोरगं मला विचारायला लागलं, सर तुम्ही संविधानावर खूप चांगलं सांगितलं, खूप छान बोलले सर, संविधान खूप भारी आहे, असं आहे तसं आहे, पण सर तुम्ही हे संविधानावर मला हे सांगितलं, मग सर संविधान जर हे आहे तर राज्यघटना काय असते? म्हणजे संविधान आणि राज्यघटना एकच आहे हे सुद्धा या देशातल्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही. का झालं असेल असं? कशामुळे झालं असेल असं? चिंतन करायची वेळ आहे, विचार करायची वेळ आहे. तुम्हाला विचार करावा लागेल आणि मग आम्ही जेव्हा विचार करतो आणि इतिहासामध्ये जातो तेव्हा का लिहिलं बाबासाहेबांनी संविधान? बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीला समांतर यंत्रणा उभी केली आहे. बाबासाहेब केवळ जुनं संविधान या देशाचं कुठलं होतं? मनुस्मृती जाऊन बाबासाहेब थांबले नाहीत, पर्यायी व्यवस्था उभी करून दिली आहे, संविधान उभं करून दिलं. काय होती अवस्था?
संविधानाच्या आधी अवस्था काय होती? राज्य कुणाचं? मी खूप लांब येत नाही, मी शिवाजी महाराजांपासून सुरुवात करतो. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे काही कुण्या जातीचं नाही आहे, कुण्या धर्माचं नाही आहे, हे राज्य सगळ्यांचं आहे. कोटाना घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाई जवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत आणि या सगळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं. आणि शिवाजी महाराजांनंतर या मातीमध्ये पेशवाई आली आणि आम्हाला सांगितलं गेलं की कलियुगामध्ये वर्ण संकर झाला आणि दोनच वर्ण शिल्लक राहिले. तर पहिला वर्ण आहे उच्च वर्ण आणि दुसरा वर्ण आहे शूद्र. शूद्र म्हणजे कोण? तर तुम्ही आम्ही सगळे. आमच्या अवस्था काय होती? आमच्या बापादादांची अवस्था काय होती? आमच्या बापादादांना भर उन्हामध्ये नांगराला झुपलं जायचं, पाठीवर चापटाचे फटके दिले जायचे. एवढं करून सुद्धा जेवायचं काय? तर एक वेळ मिळालं तर मिळालं, नाही तर ती सुद्धा नाही. त्या शूद्राच्या पोरांनी शिक्षण घ्यायचं नाही आणि शाळेत जायचं नाही आणि रस्त्यानं चालताना कमरेला केरसुनी बांधायची आहे, त्यात मडक्यात फुंकायचं, नवीन कपडा आपल्या अंगावर घालायचा नाही, तो चिखलात बुडवायचा आणि मग आपल्या अंगावर घालायचा. म्हणजे ज्या पुण्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी सोन्याच्या नांगरानं माणुसकी पेरली आहे, त्या पुण्यामध्ये जुलमाच्या नांगरानं माणूस आडवा केला जात होता. छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला लाल महाल कधीच पडला होता आणि त्या जागेवर रगेल आणि रंगेली करता प्रसिद्ध असणारा जगातला पहिला डान्स बार म्हणजे शनिवार वाडा उभा राहिला होता. आणि त्या पुण्यामध्ये एका युगपुरुषानं तुमच्या आणि आमच्याकरता काम करायला सुरुवात केली होती. त्या युगपुरुषाचं नाव होतं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले पहिले आहेत त्यांनी तुमच्या आमच्याकरता काम करायला सुरुवात केली आहे. आणि काय सुरुवात केली? सुरुवात कुठून आहे? मी मगाशी आल्याला म्हटलं मला जरा पाणी प्यायचंय, पाणी पटकन आणून दिलं. बरं पाणी थंड बाटली होती, मी म्हटलं घसा दुखतो जरा साधं द्या, पटकन साधी पाण्याची बाटली आणली. आज आम्हाला सगळं पटकन उपलब्ध आहे, सगळं. अरे महात्मा फुलेंना बाबासाहेबांना सुरुवात पाण्यापासून करावी लागली आहे. पाण्यापासून आहे. काय झालं? दुपारची वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. महात्मा फुले फुलेवाल्या बाहेर उभे आहेत आणि फुलेवाल्याच्या समोरून महात्मा फुलेंनी बघितलं अस्पृश्य समाजामधला एक माणूस चाललाय. त्याच्या खांद्यावर पोरगा आहे, पोरगा बेशुद्ध पडल्या अवस्थेमध्ये आहे. त्या माणसाच्या अंगावरचे कपडे अनेक ठिकाणी फाटलेले आहेत, पायात चप्पल नाही. पाठीमागे त्याची बायको चालतीये, तिचं लुगडं कितीतरी ठिकाणी फाटलेलं आहे, तिच्याही पायात चप्पल नाही. नवराही रडतोय, बायकोही रडतीये, खांद्यावर पोरगा बेशुद्ध पडल्यासारखं आहे. ज्योतिबांना कळेना काय झालंय. ज्योतिबांनी आवाज दिला, अरे ज्योतिबा का रडतोय? इकडे. माणूस जवळ आला. ज्योतिबांनी विचारलं, काय रे, काय झालं, का रडतोयस रे? आणि त्यानं सांगितलं, तात्या 3 दिवस झाले, 3 दिवस झाले अख्ख्या वस्तीत प्यायला पाणी नाही. पाणी पाणी करता करता पोरगं बेशुद्ध झालं. अख्ख्या पुण्यात फिरलो पण तांब्याभर पाणी प्यायला कोणी देत नाही. तात्या, अहो जो बाप आपल्या पोराला पाणी पाजू शकत नसेल त्याचा जगून काय फायदा आहे? तात्या, आत्महत्या करायला निघालो. ज्योतिबांनी थांबवलं, नाही रे हे चुकीचं आहे, थांब जरा थांब. त्याला दवाखान्यात आणलं, पाणी पाजलं, खाऊ घातलं, त्या मुलावर उपचार केले, त्याला उठवलं, शुद्धीत आणलं. आणि महात्मा फुलेंनी विचारलं, कुठे राहतोस रे? आणि त्याला सांगितलं, तात्या पलीकडच्या महारवाड्यात एक काम कर, आजपासून आपल्या वस्तीत जायचं आणि सगळ्यांना सांगायचं की आजपासून पाणी मागाय करता पुणे शहरात इकडं तिकडं कुठं फिरायचंच नाही. वाटलं ना तेव्हा आजपासून सरळ फुलेवाड्यावर यायचं आणि फुलेवाड्यावरून पाणी भरून घेऊन जायचं. आजपासून फुलेवाड्यावरचा हौद तुमच्याकरता खुला झालाय, कधीही यायचं आणि पाणी भरून घेऊन जायचं. भारताच्या इतिहासातली पाण्याची पहिली क्रांती ही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. भावांनो, बहिणींनो, आज तुम्हाला मला सांगते, आमच्या मुलांना मी विचारलं ना तर महात्मा फुले कोण होते, आमची पोरं सांगतात महात्मा फुले समाज सुधारक होते, महात्मा फुले स्त्री शिक्षणाचे जनक होते. अरे नाही, एवढंच नाही, महात्मा फुले हे तत्कालीन काळातले भारतातल्या प्रमुख उद्योगपतींमधले एक सर्वात मोठे उद्योगपती सुद्धा होते. पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावाची बांधकाम कंपनी महात्मा फुले चालवायचे. म्हणजे पुण्यातल्या येरवड्याचा ब्रिज असेल, खडकवासला धरणाचा डावा कालवा असेल, कात्रजचा जुना बोगदा असेल, मुंबईचा तो महानगरपालिकेची इमारत असेल, बडोद्याचा लक्ष्मी विलास पॅलेस असेल, ही जी सगळी बांधकामं आहेत ही महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये केली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, महात्मा फुले
मातीमध्ये पुणे महानगरपालिकेचे 7 वर्ष कमिशनर सुद्धा होते. कमिशनर हे काम करताना जो पैसा उभा राहिला ना, तो सगळा पैसा ज्योतिबांनी तुमच्या आमच्या करता लावून टाकला, सर्वस्वाचं दान केलं. पण दुर्दैवानं 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबांचं निधन झालं आणि त्या मनुवाद्यांना वाटलं संपला, हा बहुजन समाज संपला, त्यांचा दाता गेलाय, आता कोण यांच्याकरता उभा राहू शकत नाही. पण अशा वेळी कोल्हापूरच्या मातीमध्ये एक राजा पुन्हा आपल्याकरता उभा राहिला. त्या राजाचं नाव होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज. वयाच्या 20व्या वर्षी शाहू महाराज गादीवर बसले आणि शाहू महाराजांच्या लक्षात आलं हा बहुजन समाज अडाणी आहे, यांना शिक्षण तर दिलंच पाहिजे, सोबत नोकऱ्याही दिल्या पाहिजे. मग सुरुवात कुठून करायची? आपल्या वाड्यापासून. आणि शाहू महाराजांनी त्यांच्या वाड्यावर बहुजन समाजातल्या लोकांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली आहे. गंगाराम कांबळे नावाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. गंगाराम कांबळे नावाचा माणूस शाहू महाराजांच्या वाड्यावर नोकरी करतोय. शाहू महाराजांसोबत राहावं, सांगतील ते काम करावं, महाराजांसोबत फिरावं, असं काम चाललंय. आणि एके दिवशी शाहू महाराज शिकारीला जायला निघाले. 3 दिवस शिकारीला निघून गेले. आता गंगाराम विचार करतोय महाराज वाड्यावर नाहीत, मला काही कामच नाही, काय करू, जावं घराकडे. पण घरी जावं तर रिकाम्या हाती कसं जायचं? हंडावर पाणी घेऊन जाऊया की, बायकोला बरं वाटेल. तर हंडा उचलला, वाड्यामधून बाहेर पडला, राज रस्त्यावर निघाला आणि राज रस्त्यावर विहीर बघितली. विहिरीवर आजूबाजूला कोणी नाही, पटकन हंडा भरून निघून जाऊया. त्याला हंडा विहिरीजवळ ठेवला, बाजूला बादली पडली होती, विहिरीत सोडली, सरासरा ओढली, हंड्यात टाकली, हंडा डोक्यावर उचलणार. तसं आजूबाजूच्या उच्चवर्णीयांनी बघितलं की गंगाराम कांबळे नावाच्या महारानं आमच्या विहिरीवर पाणी भरलंय, त्यांना विहीर बाटवली आमची. सगळे बाहेर आले, काठ्या काढल्या, गंगारामला इतकं मारलं की अर्ध मेलं करून सोडलं. 3 दिवसांनी शाहू महाराज वाड्यावर आले. त्याला समजलं की गंगारामला मारहाण करण्यात आली आहे. शाहू महाराजांनी त्याला वाड्यावर बोलावलं, विचारलं काय रे, काय झालं होतं? आणि गंगारामचं काही नाही महाराज, त्या राज रस्त्यावरच्या विहिरीवरचं हंडावर पाणी घेतलं म्हणून एवढं मारलंय बघा. शाहू महाराज म्हटले एक काम कर, उद्यापासून इथं वाड्यावर तू कामाला यायचं नाही. गंगाराम रडायला लागला, म्हटलं महाराज विहिरीवरचं पाणी भरलंय म्हणून त्यांनी मारलंय, तुम्ही नोकरीवरून काढलं तर मी गरिबानं जगायचं कसं महाराज, माझ्यावर अन्याय नको. आणि शाहू महाराज सांगतायत वेड्या, तुझ्यावर अन्याय करत नाही, तुला क्रांतीची संधी देतोय. तो विचारतोय म्हणजे महाराज? आणि शाहू महाराज सांगतायत अरे ज्या राज रस्त्यावरच्या विहिरीवरचं तू पाणी भरलं म्हणून यांनी तुला मारलंय ना, त्या राज रस्त्यावर मी तुला हॉटेल चालू करून देतो, तू हॉटेल चालवायची. गंगाराम म्हणतो महाराज काय चेष्टा करताय, माझ्या हातचा चहा प्यायला येईल कोण? शाहू महाराज म्हणतायत अरे दुसरं कोणी नाही आलं ना चालेल, हा छत्रपती तुझ्या हॉटेलवर चहा प्यायला येणार आहे, तू हॉटेल चालू कर. आणि कोल्हापूरच्या राज रस्त्यावर शाहू महाराजांनी हॉटेल चालू करून दिलं. नाव ठेवलं सत्य सुधारक. लोक येत नव्हती, समाज जात नव्हता. शाहू महाराज काय करायचे माहिती आहे? शाहू महाराज रोज सकाळी आपल्या गाडीत बसले की सगळे जहागीरदार, आमिर, उमराव, वतनदार हे सगळे गाडीत बसवायचे. ती गाडी गंगारामच्या हॉटेल समोर आणायचे, गंगारामला आवाज द्यायचे, ए गंगाराम आण सर्वांना चहा. आणि गंगारामच्या हातचा चहा शाहू महाराज सर्वांना पाजायचे. पण सामान्य लोक येत नव्हती, जनता येत नव्हती. शाहू महाराजांनी पुढचं पाऊल टाकलं. शाहू महाराजांनी शासकीय आदेश म्हणजे जिया काढला की ज्यांना कोणाला माझी भेट घ्यायची आहे, ज्यांना कोणाला माझी सही पाहिजे आहे, ज्यांना कोणाला माझ्याकडून पैशांची मदत पाहिजे, त्यांनी उद्यापासून मला भेटायला माझ्या वाड्यावर यायचं नाही. त्यांनी उद्यापासून मला भेटायला इथं गंगारामच्या हॉटेलवर यायचं, माझ्याकडून फुकट चहा प्यायचा आणि आपलं काम करून न्यायचं. लोक यायला लागली, समाज बदलायला लागला, परिवर्तनाचा बिगुल वाजायला लागला. आणि एके दिवशी दुपारच्या वेळेला शाहू महाराज वाड्यावर बसले तर एक माणूस धावत आला, मुद्रा केला आणि सांगितलं महाराज एक बातमी कानावर आली आहे. म्हणजे काय? महाराज अहो एक दलिताचा पोर आहे, ज्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. हा पोरगा अमेरिकेमध्ये MA PhD होऊन भारतात परत आलाय. शाहू महाराजांच्या अंगावर काटा आला, दलिताचा पोर अमेरिकेत जावं, MA PhD डॉक्टरेट व्हावं, अरे समाज क्रांती आहे, कुठे ते मला त्यांना भेटायचं आहे. तो माणूस म्हणतो महाराज ते बाबासाहेब इथं नाही कोल्हापुरात, ते मुंबईला असतात. मुंबई ना, पाठवा माणसं मुंबईत. शाहू महाराजांनी 2 माणसं मुंबईत पाठवली. अख्खी मुंबईच्या माणसं पालथी घालतायत, पण बाबासाहेबांचा पत्ता काही सापडला नाही. माणसं नाराज झाली, निराश झाली, परत आली आणि शाहू महाराजांना सांगितलं महाराज अख्खी मुंबई फिरलो पण बाबासाहेब कुठं सापडले नाहीत बघा. महाराज म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नाही सापडले ना, उद्या मी जातो. आणि शाहू महाराज मुंबईमध्ये यायला निघाले. मुंबईत पोहोचले. मुंबईमध्ये शाहू महाराज फिरतायत.
आणि दत्तोबा पवार नावाच्या एका समाज बांधवानं बाबासाहेबांचा पत्ता शाहू महाराजांना दिला. बाबासाहेब त्या काळात मुंबईतल्या परळ भागामधल्या सिमेंटच्या चाळीत राहत होते आणि शाहू महाराज त्या परळमध्ये जाऊन पोहोचले आणि तोपर्यंत सगळा लवाजमा अधिकारी सगळे शाहू महाराजांसोबत आहे आणि लोक शाहू महाराजांजवळ येत आहेत, मुजरा करतायत आणि विचारतायत, महाराज तुम्ही इकडं कुठं? आणि महाराज विचारतायत, अरे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं राहतात? आता प्रत्येकाला मोठा प्रश्न पडलाय. कोल्हापूरचा राजा आहे, कोल्हापूरचा छत्रपती आहे, या राजानं दलिताच्या पोराला भेटायला यावं, यांच्यामध्ये नातं काय आहे? काय नातं आहे? प्रत्येकाला प्रश्न पडलाय. आणि तोपर्यंत शाहू महाराज बाबासाहेब राहत असलेल्या घराजवळ जाऊन पोहोचले होते आणि एक छोटस पोरग वरच्या मजल्यावर अभ्यास करत बसलेल्या बाबासाहेबांजवळ गेलं होतं आणि बाबासाहेबांना सांगत होतं, बाबासाहेब चला, तुम्हाला भेटायला कोणीतरी कोल्हापूरचा राजा आलाय. बाबासाहेब विचार करताय, कोल्हापूरचे राजे शाहू महाराज आणि ते मला भेटायला हे कसं शक्य आहे? आणि तसं बाबासाहेब खाली धावत आले आणि समोर बघितले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व बाबासाहेबांना ठाऊक होतं. बाबासाहेब सरदिशी शाहू महाराजांकडे धावले. शाहू महाराजांनी बाहू फैलावले आणि शाहू महाराजांच्या मिठीमध्ये बाबासाहेब सामावले गेले. मिठी घट्ट झाली, दोघांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. बराच वेळ अश्रू चालू आहे, बऱ्याच वेळानं मिठी सैल झाली आणि तसं बाबासाहेब शाहू महाराजांना विचारतायत, महाराज तुम्ही का आलात? तुम्ही का कष्ट घेतले? तुम्ही मला एक आवाज दिला असता तर तुमच्या एका हाकेसरशी मी कोल्हापूरला येऊन दाखल झालो असतो. महाराज तुम्ही का आलात? तुम्ही राजे आहात. त्यावेळी शाहू महाराज सांगतायत, बाबासाहेब अहो आम्ही परंपरेचे राजे. बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे. अहो ज्ञानाच्या भेटीला परंपरा आली तर काय फरक पडतो? हे नातं आहे, हे नातं आहे दोघांमधलं. हे नातं आज पुन्हा प्रज्वलित करायची गरज माझ्या भावांनो बहिणींनो तुम्हाला आम्हाला आहे. कारण परिस्थिती अशी आहे की 2000 साली राज्यघटनेच्या पुनर्लोकनाचा डाव काही मनुवाद्यांनी मुंबईमध्ये आखला. मुंबईमध्ये दंगल झाली आहे आणि या दंगलीचा फायदा घेत कोणीतरी समाजकंटकानं मुंबईमधल्या घाटकोपर मधल्या रमाबाई आंबेडकर नगर परिसरातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दगड मारला आणि दुसऱ्या दिवशी त्याच भागातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. अरे पण रणांगणावर पडलेलं कुराण, शत्रूच्या छावणीमध्ये सन्मानानं पाठवणारे शिवराय आणि मनुस्मृती जाळून राज्यघटना लिहिणारे भीमराय हे आमच्या करता एकच आहेत. हे सांगायचं कुणी? हे मांडायचं काम आपल्याला करावं लागेल, आपल्याला द्यावं लागेल. तर परिस्थिती अशी आहे, तुम्हाला आम्हाला तर असं वाटतंय म्हणजे आमची पोरं आम्ही चांगल्या इंग्लिश मिडियमला टाकली, सीबीएसईला टाकली, चांगल्या पॅटर्नला टाकली म्हणून शाळेमध्ये पोरांना सगळा इतिहास शिकायला मिळतो का? शाळेमध्ये सगळे विचार शिकायला मिळतात का? मी स्वतः स्टेट गव्हर्नमेंटला सिलेबस कमिटीला 5 वर्ष सदस्य होतो. काय शिकवतोय आम्ही आमच्या पोरांना? काय मी लहान लहान मुलांचा विचारणारच नाही. तुमचं कॉलेजचं एखादं पोरगं असेल ना त्याला समोर उभं करा आणि त्याला विचारा काय परिस्थिती आहे, काय इतिहास आहे, तुला काय माहिती आहे. मग तुम्हाला कळेल की आपली पोरं किती पाण्यात आहेत. पोरांची अवस्था खूप वाईट आहे. हे सांगायचं काम आईला करावं लागेल, शिकवायचं काम वडिलांना करावं लागेल. एखादं कॉलेजचं पोरगं असेल ना त्याला समोर उभं करा, त्याला विचारा. मग तुम्हाला आपल्याला कळतं की आपल्या ज्या पोराला मराठीचं कळतं ना त्याला हिंदीचं कळत नाही, ज्याला हिंदीचं कळतं त्याला इंग्रजीचं कळत नाही, ज्याला इंग्रजीचं कळतं त्याला दुसरं कुठलंच कळत नाही, ज्याला आर्ट्सचं कळतं त्याला सायन्सचं कळत नाही, ज्याला सायन्सचं कळतं त्याला कॉमर्सचं कळत नाही, ज्याला मेडिकलचं कळतं त्याला इंजिनिअरिंगचं कळत नाही, ज्याला इंजिनिअरिंगचं कळतं त्याला फार्मसीचं कळत नाही आणि ज्याला काहीच कळत नाही तो शिक्षण संस्था काढल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पोरं घडवायची कशी? बाबासाहेबांनी जी आयुष्यामध्ये प्रत्येक कृती केली ना त्या कृतीला अर्थ आहे. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था उभी केली आहे, नाव देऊ शकले असते ना बाबासाहेब शिक्षण संस्था? नाव देता आलं असतं रमाई फाउंडेशन, नाव दिलं असतं रामजी सुभेदार शिक्षण संस्था? नाही दिलं. काय नाव दिलंय? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. पीपल्स हे लोकांचं आहे, हे लोकांसाठी आहे. पहिलं महाविद्यालय उभं केलं संभाजीनगरला, औरंगाबादला. काय नाव ठेवलं? नाव ठेवलं मिलिंद महाविद्यालय. मिलिंद का?
मिलिंद हा ग्रीक तत्ववेत्ता आहे, राजा आहे, तर जगाला आव्हान दिलंय की कुणीही माझ्या समोर यावं आणि जगातल्या कुठल्याही विषयावर वादविवाद करावा. मी जर हरलो तर समोरचा सांगेल त्याला बक्षीस ते देणार. आणि अनेक लोक यायची, पराभूत व्हायचे, निघून जायचे. नागसेन नावाचा एक बौद्ध भिक्खू त्या मिलिंद समोर आला आणि नागसेनानं त्या मिलिंदला वादविवादामध्ये हरवलं. आणि मिलिंद विचारतोय, बोल नागसेना, तुला काय पाहिजे? आणि त्यावेळी नागसेन म्हणतो, मला काहीच देऊ नको, तू फक्त एक काम कर, तू बुद्ध धम्माचा स्वीकार कर. मिलिंदनं बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्या मिलिंदचं नाव बाबासाहेबांनी त्या महाविद्यालयाला दिलं. का? माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी त्या मिलिंद सारखं बुद्धिमान झालं पाहिजे. मुंबईला दुसरं कॉलेज उभं केलं, काय नाव ठेवलं? सिद्धार्थ महाविद्यालय. सिद्धार्थ का? सिद्धार्थ हे बुद्धाचं नाव आहे. माझ्या महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यानं सिद्धार्थ सारखं यावं आणि बुद्ध बनून बाहेर जावं, तेवढ्या करता सिद्धार्थ महाविद्यालय. विचाराची परंपरा आहे. विचार हे सांगायला लागेल ना आमच्या मुलांना, हे मांडावं लागणार, हे सांगायचं काम तुम्हा आम्हाला करावं लागेल. कारण आता शाळेतली परिस्थिती खूप वाईट आहे. मी परवा छत्रपती संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला मागच्या 3-4 महिन्यापूर्वी माझं व्याख्यान होतं. आता वर्षातल्या 365 पैकी किमान 200-250 दिवस रोज प्रवासात असतो, त्यामुळे पाठ दुखते, पाठीचा त्रास होतो मणक्याचा. म्हणून विचार केला की शिवशाहीने जाऊया. पुण्यामध्ये शिवाजीनगरला आलो, शिवशाहीमध्ये बसलो. शिवशाही चालू झाली आहे. शिवशाही अहमदनगर पर्यंत आली आणि अहमदनगर पर्यंत आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत एक 3-4 वर्ष वयाचा पोरगा होता. आजीचा नातू असेल. गाडी चालू झाली आहे आणि आजीला झोप लागते आहे आणि ते पोरगं काय आजीला झोपून येत नाही. सारखी आजीची पिशवी ओढ, पाण्याची बाटली ओढ, आजीचा पदर ओढ, बराच लोक गोंधळ चालू आहे. आणि आजी झोपायचा प्रयत्न करते, पोराला झोपवायचा प्रयत्न करते. ते पोरगाही झोपत नाही, आजीलाही झोपून येत नाही. आजी मला बऱ्याच वेळा म्हटली, बाळा मला जरा मदत करतो का? मी म्हटलं, आजी काय करू? आजी म्हटली, बाळा हे पोरगं काही झोपत नाही, मी याला उचलते, याचे पाय मी तुझ्या मांडीवर देते, डोकं माझ्या मांडीवर देते, मी याला जरा थापडते, म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं, आजी ठीक आहे, हरकत नाही. आजीनं ते पोरगं उचललं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं. आजीनं ते पोरगं थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोरला थापडते आहे, झोपवते आहे आणि म्हणते आहे, झोपरे डिप्लोमा, झोपरे डिप्लोमा, झोपरे डिप्लोमा. आता मला काही कळे ना, म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतीये? मी आजीला विचारला, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतीये? आजी म्हटली, बाळा जो माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता, त्याला डिप्लोमा काही केला नाही, तो यालाच घेऊन आला म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटला ही परिस्थिती आहे. सांगायचं कोणी? तुम्ही आम्ही ते एकत्र बसलोय. भावांना बहिणीतून बाहेर गेलात ना तर समाजाला सगळं वाटून दिलंय, सगळं वाटलं गेलंय. आमच्याकडे भाषा वाटल्या गेल्या, प्रांत वाटले गेले, गट वाटले गेले, गण वाटले गेले, मतदारसंघ सुद्धा वाटले गेले. आमच्याकडे महापुरुष सुद्धा वाटले. कसे? छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अण्णाभाऊ साठे मातंगांचे, गाडगे बाबा ठोब्यांचे, अहिल्यादेवी धनगरांचा, भगवान बाबा वंजारींचे, सेवालाल महाराज बंजाऱ्यांचे. सगळं वाटलं गेलं, सगळं वाटलं. आता निसर्गाने निर्माण केलेले रंग सुद्धा वाटले जायला लागले. कुठले? भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, निळा बौद्धांचा, पिवळा धनगरांचा. पण आम्हाला हे समजलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा निवडला होता. भगवा का निवडला? अरे भगवा शौर्याचं प्रतीक आहे, भगवा त्यागाचं प्रतीक आहे, भगवा समर्पणाचं प्रतीक आहे, म्हणून भगवा निवडला. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी हिरवा निवडला. हिरवा का निवडला? हिरवा समृद्धीचं प्रतीक आहे, समृद्धी आली पाहिजे म्हणून हिरवा निवडला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा निवडला. निळा का निवडला? निळा या आकाशाचं प्रतीक आहे. जे आकाश जसं सर्वांना समान सामावून घेतं, तसं मला सगळ्यांना समान न्याय द्यायचा आहे, तेवढ्या करता निळा निवडला. ही विचारधारा आहे, ही परंपरा आहे, हे सांगावं लागेल. नाहीतर माळी समाजात जन्माला आलेले महात्मा फुले, या महात्मा फुले यांनी शिवचरित्रावरचं जगातलं पहिलं पुस्तक लिहिलंय. रायगडावर जाऊन महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आहे. जगातली पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी चालू केली. मग महात्मा फुले म्हटले होते का मी माळी आहे, शिवाजी महाराज तुम्ही मराठा आहे, मी जयंती का करावी? तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले या एकट्या पडल्या.
त्यावेळी बडोद्यामधून महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांना त्या काळात पत्र लिहिलंय आणि सयाजीराव गायकवाड लिहितात की सावित्रीताई ज्योतिबा आपल्यामधून निघून गेलेत, पण त्यांचा विचार जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे. मी तुमचा भाऊ आहे, मी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांना त्या काळामध्ये 100 रुपये प्रति महिना म्हणजे आजच्या काळामध्ये 1,00,000 रुपये प्रति महिना एवढी पेन्शन चालू केली. मग सयाजीराव म्हटले होते का मी मराठा आहे, सावित्रीबाई तुम्ही माळी आहात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे काय की बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव असे नेते आहेत की ज्यांचे जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत. जगात सगळ्यात जास्त पुतळे असणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोणी उभा केला? जगातला पहिला पुतळा. आणि त्याचं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला पहिला पुतळा हा कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल या मराठा समाजामधल्या पुढाऱ्यानं उभा केला आणि सांगितलं बाबासाहेब आमचं दैवत आहे, ही या मातीची परंपरा आहे, हा या मातीचा विचार आहे, हा तुम्हा आम्हाला सांगावा लागेल ना, मुलांपर्यंत मांडावं लागेल. आणि ते मांडायचं काम आईला करावं लागेल, ते मांडायचं काम वडिलांना करावं लागेल. कारण आपण या युगपुरुषांच्या महापुरुषांच्या त्यागावर तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी उभे आहोत. काय त्याग केला असेल युगपुरुषांनी? माझ्या माता भगिनींनो, तुम्ही एवढ्या संख्येने इथं आलाय. आज मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आज पूर्वी परिस्थिती अशी होती कोरोनाच्या आधी की आमची आई साडी मॅचिंग, साडीवर ब्लाऊज मॅचिंग घालायची. आता साडीवर ब्लाऊज तर मॅचिंग आहे, पण त्यासोबत मास्क सुद्धा मॅचिंग आहे. मास्क सुद्धा आमच्याकडे मॅचिंग यायला लागले. मला एक सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, कायदा मंत्री होते, मजूर मंत्री होते, कामगार मंत्री होते. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ होते, शिक्षण तज्ञ होते, जलतज्ञ होते. जगातल्या सगळ्या विषयांचा अभ्यास बाबासाहेबांचा होता. बाबासाहेब हे देशातले एकमेव असे वकील आहेत की ज्या वकिलाचा कोर्टातला युक्तिवाद ऐकण्याकरता वेगवेगळ्या शहरातले न्यायाधीश कोर्टात गर्दी करायचे असे एकमात्र वकील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मग माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की बाबासाहेबांकडे किती संपत्ती होती? रमाईकडे किती साड्या होत्या? बाबासाहेब आंबेडकर लंडनला उच्च शिक्षण घ्यायला निघाले आणि जात असताना 6 महिने घरामध्ये पुरेल एवढा किराणा बाबासाहेबांनी करून ठेवला. आणि रमाईच्या अंगावर एक 2 वर्ष वयाचं लेकरू दूध पित आहे आणि बाबासाहेब शिकायला निघून गेले. पण 6 महिन्यामध्ये घरातला किराणा संपलाय आणि 3 दिवस झाले घरामध्ये खायला काही नाही आहे. आणि खायला काही नसल्यामुळे रमाईच्या पोटामध्ये 3 दिवस अन्नाचा कण नाही. आता जर आईच्या पोटामध्ये 3 दिवस अन्न नाही म्हटल्यावर त्या बाळाला दूध कुठून येणार आहे? आणि ते बाळ रडायला लागलंय आणि रमाईंना काय करावं कळत नाहीये. आणि तसं बाबासाहेबांच्या आत्या मीराबाई आल्या. त्या म्हटल्या, रमा एक काम कर, दुकानदाराकडे जा, त्याला सांग की आमचे साहेब बाहेर शिकायला गेले, तर साहेब तिकडून परत आले तर तुझे पैसे आम्ही तुला देऊन टाकू, पुन्हा तांदूळ सणवार दे म्हणावं. रमाई म्हटलं ठीक आहे, जाऊन बघते. रमाई दुकानदाराकडे गेल्या, त्याला सांगितलं दादा आमचे साहेब लंडनला गेले, उच्च शिक्षण घ्यायला गेले, तर साहेब तिकडून परत आले ना का तुझे पैसे आम्ही तुला देऊन टाकू, पुन्हा तांदूळ सणवार देतो का? दुकानदार बघत आहे, घेऊन जा ना, दुकान तुझंच आहे. दुकानदारानं तांदूळ मोजला, घेतला, रमाईच्या हातावर ठेवला आणि तांदूळ रमाईच्या हातावर देत असताना दुकानदार रमाईला विचारतो, ताई तुला एक विचारू का? म्हटलं विचार ना. ताई तुझ्या साहेबाला काही कळतं का? म्हटलं काय झालं? इथं कुटुंबाला खायला मिळत नाही आणि तिकडे शिकायला जायची काय गरज होती? रमाईनं काय केलं, तो तांदूळ तसाच घेतला, ठरला, दुकानदाराच्या अंगावर तसाच टाकला आणि त्याला सांगितलं, अरे क्रांती काय असते ना हे तुला समजणार नाही. त्यावेळी आमचे साहेब लंडनहून शिकून इथं भारतामध्ये परत येतील आणि इथं आल्यावर त्या झोपलेल्या समाजामध्ये क्रांती घडवतील ना, तेव्हा तुला समजणार आहे की आम्ही उपाशी पोटी का जगत होतो म्हणून. आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उपचार मिळाले नाही, अन्नधान्य मिळालं नाही, म्हणून बाबासाहेबांच्या रमाईच्या त्या मुलाचं निधन झालंय. सगळा समाज जमला, लोक जमली आणि कोणतरी पुढारी आलाय, तो म्हणतोय अरे बाबासाहेबांना कोणी कळवलं का? बाबासाहेबांना तार केली का? आणि तसं आतमध्ये रडत बसणारी रमाई पटकन बाहेर आली, पदर कमरेला खोसला आणि कडाडली, खबरदार
जर कोणी बाबासाहेबांना कळवलं तर एकानं विचारलं, ताई बाबासाहेबांना का कळवायचं नाही? आणि रमाई सांगते, नाही रे, जर बाबासाहेबांना बाळाच्या मृत्यूचं वर्तमान कळवलं तर बाबासाहेबांना वाईट वाटेल आणि अभ्यासामध्ये खंड पडेल, आणि अभ्यासात जर खंड पडला तर क्रांती घडवता येणार नाही. बाबासाहेबांना कळवू नका. मुलाच्या मृत्यूची बातमी 2 महिने रमाईनं लपवून ठेवली आहे. आणि कोणीतरी म्हटलं, अहो रमाई, त्या मुलावर अंत्यसंस्कार करायचेत ना, मग नवीन कपडे आणा. पण रमाई आतमध्ये घरात धावत गेल्या. जुनं कपाट उघडलं, कपाटामधली साडी बाहेर काढली. ती जुनी साडी फाडली, त्या साडीच्या पदरामध्ये त्या पोराला गुंडाळलं आणि मग त्या पोरावर अंत्यसंस्कार झाले. ही आर्थिक परिस्थिती होती. समाजाला वाईट वाटलं, लोकांना वाईट वाटलं. बाबासाहेबांचे आमच्यावर एवढे उपकार आहे, रमाई तुमचा एवढा त्याग आहे, आधी तुमच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. समाज एकत्र आला, पैसे गोळा केले, 100 रुपयाची थैली गोळा झाली, 100 रुपयाची पैसे घेतले आणि रमाईच्या हातात दिले आणि सांगितलं, आई तुझं कुटुंब जगलं पाहिजे, बाबासाहेबांचा त्याग खूप मोठा आहे, तुम्ही खूप करता आमच्याकरता, की पैसे घे आणि रमाई कुटुंब जगवा. रमाईने काय सांगितलं माहितीये? रमाई म्हटले, नको, त्या पैशाची गरज मला नाहीये. पलीकडं बाबासाहेबांनी अनाथ मुलांसाठी हॉस्टेल चालू केलंय आणि बाबासाहेब नाहीत म्हणून 2 महिन्यापासून त्या हॉस्टेलमध्ये किराणा नाहीये. एक काम करा, हे पैसे त्या हॉस्टेलमध्ये जाऊन द्या, त्या पोरांना किराणा करून आणून द्या, कारण ती पोरं जगली पाहिजेत. हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. या स्वप्नाकरता सगळीच माणसं, या स्वप्नांकरता आज आमच्यापर्यंत ते आलं का? आम्हाला इथं बाहेर तुम्ही आपण गेलोत ना, आता व्हॉट्सअप फेसबुक नावाची एक नवी युनिव्हर्सिटी जन्माला आली आहे. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक जण विद्वान आहे, तो प्रत्येक जण आहे. मला तर काल एकाने मेसेज टाकला, तुमचं खरं आहे म्हटलं. माझा 3 महिन्याचा एक भाचा आहे, त्याला परवा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये 3च महिन्याचा आहे, त्याला बनवला होता आणि तो फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर हातामध्ये संविधान आहे. एकाने खाली कॉमेंट टाकली, तुम्हाला ऐकायला मिळत असतील कॉमेंट, बाबासाहेबांनी एकट्याने थोडी संविधान लिहिलंय, एकट्याचं थोडी आहे, अनेक जणांचं आहे. असे अनेक प्रश्न अनेक लोक अनेक वेळा उपस्थित करत असतात. पण माझ्या भावांनो बहिणींनो, त्याकरता तुम्हाला आम्हाला वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. बाबासाहेबांनी संविधान कोणी लिहिलं? बाबासाहेबांनी लिहिलं, एकट्याने लिहिलं का? उत्तर तुम्ही आणि मी सांगत नाही. भारतीय संविधान ज्या दिवशी घरी आणाल ना, त्याचं पहिलं पान चाळून बघा, त्या पहिल्या पानावरती एक फोटो आहे. त्या फोटोच्या आधीची परिस्थिती तुम्हाला सांगतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान बनवायचं आहे आणि संविधान समिती बनवली आहे. त्या समितीचे अध्यक्ष आहेत तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली एकूण 23 समित्या या संविधान सभेमध्ये काम करतायत. त्यामध्ये मराठी भाषांतर समिती आहे, हिंदी भाषांतर समिती आहे, उर्दू भाषांतर समिती आहे, पत्रकार समिती आहे, अशा अनेक समित्या आहेत. आणि यामध्ये एकच समिती अशी आहे की ज्या समितीचा संविधानाशी डायरेक्ट संपर्क आहे, ती समिती म्हणजे मसुदा समिती. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांच्या हाताखाली एकूण 6 लोक या समितीमध्ये काम करत आहेत. पण या 6 लोकांपैकी 2 लोक जी आहेत ही राज्याबाहेर असल्यामुळे ती संस्थानिकांच्या कामात आली, ती आली नाहीत. एकाचा मृत्यू झाला, दोघांनी राजीनामा दिला, एक जण परदेशामध्ये निघून गेला. म्हणजे 7 पैकी 6 लोक कामावर रुजू झालीच नाहीत. आणि म्हणून हे सगळं संविधान एकट्या बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस राबून लिहून पूर्ण केलं. हे मी सांगत नाही. दिल्लीला गेलात ना तर अशोका हॉल आहे, ज्या हॉलमध्ये देशाच्या सरन्यायाधीशांचा शपथविधी होतो, पंतप्रधानांचा शपथविधी होतो, राष्ट्रपतींचा शपथविधी होतो. आणि तो शपथविधी ज्या फोटोला साक्षी मानून केला जातो, तो फोटो असा आहे की एका बाजूला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद उभे आहेत, भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उभे आहेत, शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद उभे, त्यांचं सगळं मंत्रिमंडळ उभं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक माणूस आपल्या हातामधलं संविधान हे संपूर्ण मंत्रिमंडळाला सुपूर्द करतोय. आणि त्या सुपूर्द करणाऱ्या एकट्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लिहिलं एकट्याने म्हणून दिलं एकट्याने. तर संविधान बाबासाहेब समजून घ्यायचे असतील ना, तो अनेकांना वाटतं बाबासाहेब जातीचे, अरे बाबासाहेब समजून घ्यायचे तर संविधान वाचाना मग समजतं ना, जाती करता लिहिलंय का? बाबासाहेब ज्यावेळी संविधान लिहितायत ना, त्यावेळी संविधान सभेमध्ये PV कामत नावाचे ग्रहस्थ आहेत. ते बाबासाहेबांना म्हणतायत, बाबासाहेब हा देश धार्मिक आहे, तुम्ही राज्यकर्ता लिहितायत ना, तुम्ही एक काम करा, संविधानाची सुरुवात ही तुम्ही ओम नमः शिवाय नावानं केली पाहिजे. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. मुस्लिम समाजाचे सादिक खान नावाचे ग्रहस्थ आहेत, ते बाबासाहेबांना म्हटले, बाबासाहेब तुम्ही संविधान लिहितायत ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही संविधानाची सुरुवात ही जर अल्लाच्या नावानं केली तर खूप चांगलं होईल. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. जैन समाजाची काही लोक बाबासाहेबांना येऊन भेटली आणि सांगितलं, बाबासाहेब तुम्ही संविधान लिहितायत ना, संविधानाची सुरुवात अहिंसेला मानणाऱ्या वर्धमान महावीरांच्या नावानं करा, खूप बरं होईल.
होईल बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. आणि या विषयावर ज्यावेळी बाबासाहेब संविधान सभेमध्ये बोलायला उभे राहिले त्यावेळी बाबासाहेब सांगतायत की मी लिहित असणारं संविधान हे कुण्या एका जातीचं नाहीये, कुण्या एका धर्माचं नाहीये, हे संविधान समस्त भारतीयांचं आहे. आणि म्हणून या संविधानाची सुरुवात ही भारतीयांच्या नावाने होणार. वाचून बघा, संविधानाची सुरुवात आहे काय? आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. कलम क्रमांक 1 देशाचं नाव निश्चित केलं, भारत, दॅट इज इंडिया. पुन्हा चंद्र सूर्य असेपर्यंत या नावात बदल होऊ शकत नाही. कलम क्रमांक 2, 3 नवीन राज्यांची निर्मिती केली. कलम क्रमांक 14 समानतेचा अधिकार दिला. कलम क्रमांक 15 अभिव्यक्ती स्वतंत्र, मला बोलायचा, तुम्हाला ऐकायचा, लिहायचा, वाचायचा, धर्म स्वतंत्र, व्यक्ती स्वतंत्र, व्यवसाय स्वतंत्र, सगळं स्वतंत्र दिलं. कलम क्रमांक 51 देवा धर्माच्या नावावर लुटीला तुरुंगवास केला. कलम क्रमांक 341 एसटीला आरक्षण दिलं. कलम क्रमांक 342 एसटीला आरक्षण दिलं. आणि एसटी आणि एसटीच्या आधी कलम क्रमांक 340 ओबीसींना आरक्षण दिलं. आता किती ओबीसींना समजलं की आपल्याला मिळालेलं आरक्षण हे बाबासाहेबांमुळे होतं? समजलंच नाही, गेलंच नाही का? माहीतच झालं नाही. बाबासाहेब जातीचे आहेत, शिवाजी महाराज धर्माचे आहेत. आमच्याकडे वाटलं गेलं भावांना बहिणींनो आम्हाला सुरुवात घरापासून करावी लागणार आहे, आमच्या घरापासून. परत आमची परिस्थिती अशी आहे की घरात तर संध्याकाळी मला बरं वाटलं म्हणजे एवढ्या वाटा भगिनी मी तुमच्याकडे एक पाऊण तास एक तास झाला बघतो, तुम्ही मन लावून ऐकतायत. प्राईम टाइम मध्ये सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने आलायत ना, अभिमानाची गोष्ट आहे. कारण परिस्थिती आता अशी आहे की संध्याकाळी 7 वाजलेत ना तर आमच्या प्रत्येक घरामध्ये भांडण आहे नवरा बायकोमध्ये. कशावरून? पोराला कोणी शिकवायची याच्यावरून नाही आहे, पोराचा अभ्यास कोणी घ्यायचा याच्यावरून नाही आहे, भाजी काय करायची याच्यावरून नाही आहे, टीव्हीचा रिमोट कोणाकडे पाहिजे याच्यावरून घरामध्ये भांडण आहे. तर अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे आमच्या तरुण माता भगिनी किंवा तरुण पोरं तर लांब आहे, म्हातारी आजी सुद्धा टीव्हीच्या समोरून बाजूला जायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. परवा एका खेडेगावात काय झालं, एक म्हातारी आजी दुकानदाराकडे गेली, मेडिकल वाल्याकडे. त्याला सांगितलं दादा माझी जरा दाढ दुखती आहे, मला गोळी देतो का? म्हटलं गोळी. दुकानदार म्हटलं आजी घेऊन जा ना. दुकानदारानं 2 गोळ्या दिल्या. आजीला सांगितलं आजी ही जी गोळी आहे पांढरी ती 7:30 वाजता घ्यायची आणि दुसरी जी गोळी 8 वाजता जेवण झालं की मग घ्यायची. आजी म्हटली बाळा मी आरामी आहे, मला घरात काही कळत नाही, घरात कोणी लेकरं पण नाही, तर आता कसं करावं? दुकानदार हुशार होता. दुकानदार म्हटला आजी तुला टीव्ही बघते का? म्हटलं टीव्ही. आजी म्हटले मग बघते ना. म्हटलं काय बघते? असं म्हटलं सगळं बघते की राणा दादा बघतेय, पाठकबाई बघतेय, सगळं बघतेय. मग म्हटले आजी एक काम करायचं. म्हटले काय? 7:30 वाजले, आई कुठं काय करते लागलं, अरुंधती आली, काही पांढरी गोळी घ्यायची, जेवायला बसायचं. आणि 8 वाजले, रंग माझा वेगळा लागलं, दीपा आली का मग ही दुसरी लाल गोळी घ्यायची. म्हटला ही घराघरांमधली परिस्थिती आहे. पोरं शिकवायची कोणी, पोरं घडवायची कोणी, विचार नेण्याचं काम माझ्या माता पित्यांनो हे तुम्हाला मला आमच्या पुढच्या पिढीपर्यंत करावं लागेल. कारण कुठल्याही पुस्तकांमधून आज तुमच्या आमच्यापर्यंत हे येत नाही, मांडलं जात नाही. बरं पुस्तकांची अवस्था मोठी वाईट आहे. काय झालं मी सांगत नाही, बाबासाहेबांनी सांगितलं. काय झालं, रात्रीचे 1:30-2 वाजले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतायत आणि अभ्यास चालू असताना रमाई जागे आहे. का? कारण बाबासाहेबांना पाणी लागेल, चहा लागेल किंवा खायला काही लागलं, भूक लागली तर काय, आणि म्हणून रमाई जागे आहेत. आणि रात्री 2 वाजता बाबासाहेबांच्या घराच्या दरवाजावर थाप पडली आहे. रमाई खरबडून उठल्या, एवढ्या उशिरा आपल्या घरी आलाय कोण? रमाईने दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं एक 70-75 वर्ष वयाची म्हातारी स्त्री दरवाजामध्ये उभी आहे. ही स्त्री विचारते रमाईला, ताई हे बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे का? रमाई म्हटली हो बाबासाहेबांचं घर आहे, ती बाबासाहेबांची बायको आहे, काय काम आहे? ती स्त्री सांगते ताई मला बाबासाहेबांना भेटायचं आहे, त्यांना जरा बोलवता का? रमाई म्हणतात अहो मी बाबासाहेबांची बायको आहे, ताई आई मला सांगा ना काय काम आहे? म्हातारी म्हणते नाही मला बाबासाहेबांनाच भेटायचं आहे. आणि हा गोंधळ ऐकला. बाबासाहेब बाहेर आले आणि बाबासाहेबांनी विचारलं आई का आलाय एवढा उशिरा, काय काम आहे? आणि म्हातारी रडायला लागली आहे आणि सांगते बाबासाहेब माझा नवरा आजारी आहे, नवऱ्याला दवाखान्यामध्ये नेलं पण डॉक्टर माझ्या नवऱ्यावर उपचार करायला तयार नाही. डॉक्टर म्हणतो ओळखीचं कोणीतरी आणा, चिठ्ठी घेऊन या कोणाची, तर उपचार होतील, त्याशिवाय उपचार होणार नाहीत. बाबासाहेब आम्हाला गरीबाला तुमच्याशिवाय कोण आहे? बाबासाहेब माझ्यासोबत दवाखान्यामध्ये येता का?
भारतीय राज्यघटनेचा हा महान शिल्पकार रात्री 2 वाजता या स्त्रीसोबत दवाखान्यामध्ये जायला निघालाय. बाबासाहेब दवाखान्यामध्ये आले, त्या डॉक्टरांना बोलावलं, उपचार का केले नाहीत, का हलगर्जीपणा केला, जाब विचारला, उपचार चालू केले आणि उपचार चालू केल्यावर बाबासाहेब घरी यायला निघाले. घरी यायला बाबासाहेबांना पहाटेचे 4 वाजले. रमाई दरवाजातच बसल्या होत्या बाबासाहेबांची वाट बघत. बाबासाहेब आले आणि दरवाजामध्येच रमाईनं बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हटले विचार ना. बाबासाहेब, अहो त्या स्त्रीचा नवरा आजारी होता म्हणून त्या स्त्रीच्या नवऱ्याला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलात, पण बाबासाहेब तुम्ही पण डॉक्टर आहात ना, पण तुम्ही उपचार का नाही केले? बाबासाहेब हसायला लागले. बाबासाहेब म्हटले, रमा अगं तुला समजणार नाही. रमाई म्हटल्या, कसं समजणार नाही? तुम्ही समजावून सांगा की मग. आणि बाबासाहेब सांगतात, रमा अगं मी माणसांचा डॉक्टर नाही, रमा अगं मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. रमाई हसायला लागल्या. म्हटल्या, काय बाबासाहेब चेष्टा करतायत, अहो पुस्तकं कुठं आजारी पडतात का? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत, रमा अगं एक वेळ माणूस आजारी पडला तर दुरुस्त होऊ शकतो, पण पुस्तकं आजारी पडली तर अख्खा समाज रसा तळाला जातो. आपल्याकडे तेच झालं. इथं अख्खी पुस्तकं आजारी पाडली गेली, आम्हाला समजलंच नाही. चंबुकाचा शिरच्छेद कुणी केला? एकलव्याचा अंगठा कुणी कापला? जगद्गुरु तुकोबा रायाची गाथा इंद्रायणीमध्ये कुणी बुडवली? तुकोबा रायाला सदैव वैकुंठाला कुणी पाठवलं? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी नाकारला? शिवाजी महाराजांवरती विषप्रयोग कोणी केला? संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं? महात्मा फुलेंच्या घरावर मारेकरी कोणी पाठवले? शाहू महाराजांच्या मुलीच्या लग्नावर बॉम्ब टाकायचा प्रयत्न कोणी केला? अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब रस्त्यावर कोणी आणलं? वस्ताद लहूजी मांग यांचा इतिहास कोणी लपवला? उमाजी नाईकाला कोणी पकडून दिलं? कलबुर्गींची हत्या कोणी केली? दाभोळकरांना कोणी मारलं? पानसरेंवर गोळ्या कोणी झाडल्या? गौरी लंकेशला कोणी संपवलं? हे टाळायचं कधी? हे वाचायचं कधी? हे वाचावं लागेल, अभ्यासावं लागेल आणि माझ्या भावांनो बहिणींनो त्याकरता समजून घ्यावं लागेल. आणि जे शिकून पुढे गेलेत ना त्यांनी मागं राहिलेल्या समाजाकडे बघावं लागणार आहे. मागं बाबासाहेबांचं वाक्य आहे काय की मी समाजाच्या प्रगतीचा रथ हा इथपर्यंत आणलाय, हा पुढे नेता नाही आला ना चालेल, किमान त्याला मागं तरी नेण्याचं काम करू नका. आणि त्या पुढचं वाक्य आहे, मला धोका कोणी दिला असेल तर सुशिक्षित वर्गाला धोका दिला. आणि हे वाक्य आजही खरं ठरत आहे. मला सांगा, नारायणगाव मध्ये आमची एवढीच माणसं आहेत का? कुठं आहेत बाकीची? बरं शिक्षणामध्ये आरक्षण घेतलं नाही, पदवीमध्ये आरक्षण घेतलं नाही, नोकरीमध्ये आरक्षण घेतलं नाही, प्रमोशन घेऊन साहेब झाले नाही. अरे तुम्ही सगळे साहेब झाला असाल, पण जगात फक्त एकच साहेबांना आम्ही ओळखतो आणि ते साहेब म्हणजे बाबासाहेब, दुसरे कुठले साहेब नाही. आज जे पुढे गेलेत ना त्यांनी समाजाकडे मागं फिरून बघितलंच नाही, बघायलाच तयार नाही. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, आता मी ओबीसी वर्गामधला आहे, पण एखाद्या माणसाचा अभिमानानं आपण जर जय भीम म्हटलं ना, जय भीम, तरी आमची माणसं पटकन काही शिकलेली इकडं बघतात तिकडं बघतात, कुणी आहे का नाही, आणि मग तोंडात काय होतं, भाऊ जय भीम. अरे जय भीम बापाचं नाव घ्यायला लाजणारे अवलादी आमच्या असूच शकत नाही. अरे ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही इथं आहोत, जय भीम म्हणायला काय लाज आहे? जय भीम हा केवळ जयघोष नाही आहे, जय भीम ही केवळ घोषणा नाही, जय भीम हा क्रांतीचा नारा आहे. अन्याय करणारा कितीही मोठा असताना त्या विरुद्ध लढायची ताकद माझ्या काळजात आहे, हे सांगणारे 2 शब्द म्हणजे जय भीम आहे. जय भीम तेवढ्या करता जय भीम हे तर विसरलीच लोक. माझं परवा जालन्यामध्ये व्याख्यान होतं संविधान दिनाच्या निमित्तानं. 8 ते 10,000 लोकांची जमलेली सुंदर कार्यक्रम चाललेला, पण अनेक अधिकारी वर्ग होता बसलेला. पाठीमागं होता त्यातले एक अधिकारी मला भेटायला आले. म्हटलं सर सुंदर बोलला, चांगलं प्रबोधन झालं, पण माझी अशी इच्छा आहे की जरा समोर आपलं घर आहे, जर चहा घ्यायला आले असते तर बरं वाटलं असतं. मी म्हटलं हरकत नाही, जाऊया. त्याच्या घरी आलो, घर दाखवायला सुरुवात केली. खालचा 3 मजल्याचा बंगला, खालच्या मजल्यामध्ये फक्त पार्किंग मध्ये नॅनो पासून तर क्रिस्टापर्यंत सगळ्या गाड्या लागलेल्या. वरच्या मजल्यावर आणलं, वरच्या मजल्यावर पाणी पाजलं, सोफ्यावर बसवल्या. म्हटले सर तुम्ही सोफ्यावर ज्या बसलेत ना, म्हटलं हा सोफा आसाम मधून बनवून आणलाय. म्हटलं अरे वा. समोर बुद्धाची मूर्ती होती. म्हटली ही बुद्धाची मूर्ती आहे ना सर, मी बँकॉकला गेलो होतो ना, तिकडून खास आणली आहे. म्हटलं अरे वा. समोर मी वरती बघितलं, वरती पंखा दिसत नव्हता. मी त्यांना सहज विचारलं, साहेब पंखे दिसत नाही,
म्हणजे पंखे बिंके घरात व्यवस्थाच नाही. सेंट्रल एसी बसवलाय म्हटला, सेंट्रल एसी. अख्खं घर गार करून टाकलंय म्हटला. टॉयलेट बाथरूम सुद्धा गार म्हटला, पंख्याची गरजच नाही. आणि म्हटले सर हे सगळं आपण आपल्या बळावर केलंय म्हटला. मनातल्या मनात म्हटलं साहेब आपल्या बळावर नाही हो, माय बापाहून भीमाचे उपकार लय आहे हो. आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे हो. सांगायला लागेल ना, मांडायला लागेल. आणि ते करायचं असेल ना माझ्या माता पित्यांनो, एक काम करा. आज मी तुमच्या समोर बोलतोय, मी काय कोणा मोठ्याचा पोरगा नाही आहे. आज मगाशी मला माहित नाही बुद्धवंदना झाली का नाही झाली असेल का, बुद्धवंदना घेतली पाहिजे, विचार समजले पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घडलेला किस्सा तुम्हाला सांगतो. डॉक्टर वेळ आहे ना माझ्याकडे? मी तुम्हाला झालं काय की मी सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न केल्यानंतर त्या माझी पत्नी ही विचारधारेमधले आम्ही सगळे असल्यामुळे अडचणीचा तर काय भाग नाही. पण इंटरकास्ट लग्न आहे, पत्नी गुजराती समाजामधली आहे. आता अडचणी निर्माण झाल्या आणि मग पंचशील घेतला. आणि पंचशील घेतल्यानंतर आपण लग्नाला उभे राहूया. तुकाराम महाराजांचा अभंग, महात्मा फुलेंची अष्टक यामध्ये लग्नाची सुरुवात करायची. पण पंचशील घेतल्यानंतर आम्ही गंमत इकडं तिकडं बघायला लागलो. नवरीचा बाप गायब, म्हणजे माझे सासरेच गायब. सगळीकडे शोधाशोध चालू झाली आहे. आणि कुठं गेले तिकडं शोध तिकडं शोध. 15 मिनिटानंतर कोणीतरी येऊन सांगितलं, म्हणले ते वरच्या मजल्यावर रडत बसले. म्हटलं काहीतरी गोंधळ झालाय. मी वरती गेलो, त्यांना विचारलं बाबा काय अडचण आहे, काय झालं, काय रडतायत तुम्ही? ते म्हटले तुम्ही मला फसवलं. म्हटलं काय फसवलं? म्हणजे तुम्ही मला आधी सांगितलं असतं, मी नाही म्हटलो नसतो. पण तुम्ही बुद्ध धर्माचा स्वीकार केला, तुम्ही हे नेमकं काय करताय? हे तुम्ही हे काय म्हटलं? म्हणजे समाजापर्यंत गेलं नाही. मी त्यांना सांगितलं बाबा जरा 5 मिनिटं बाकी ज्यांना बाजूला काढलं, त्यांना सांगितलं थांबा तुम्हाला समजावून सांगतो. आणि त्यांना सांगितलं पानात पाता वेरमणी सुक्का पदम समाधी आली. बाबा याचा अर्थ काय आहे? म्हणजे काय अर्थ आहे? म्हणजे याचा अर्थ आहे की मी आयुष्यात कधीही हिंसा करणार नाही. पुढचं सांगितलं आदिन्न दाना वेरमणी सुक्का पदम समाधी आली. याचा अर्थ असा आहे की मी आयुष्यात कधी खोटं बोलणार नाही, मी कधी मदिरा सेवन करणार नाही, मी कोणाला त्रास देणार नाही, मी कधी व्याभिचार करणार नाही. हे सगळं त्याचा अर्थ आहे. म्हटलं हे सगळं हे आहे का? म्हटलं हे आहे. हे चांगलं आहे का वाईट आहे? म्हणजे खूप सुंदर आहे. म्हातारा पटकन खाली आला, बुद्धाची मूर्ती समोर होती, तिला हात जोडले आणि बायकोनं कडकडून मिठी मारली नसेल तशी मिठी सासऱ्यानं मांडली. ही ताकद माझ्यात नाही, ही बुद्धाच्या विचारात आहे, ही विचारामध्ये आहे. त्यामुळे आम्हाला मांडावं लागेल. मराठी भाषेत सुद्धा हे सगळं सांगावं लागेल समाजापर्यंत की हे आहे. त्यामुळे समाज बदलतो, हे घडवावं लागेल. आणि त्याकरता एक करा, काही नाही केलं ना चालेल, वाचायला शिका, अभ्यासायला शिका, इथं याल बसाल. आमची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे पूर्वी काही नव्हतं, आज थोडासा पैसा आला ना आमच्या माणसांनी घरं मोठी करून घेतली. आमच्या आई म्हणते आता गरम होतं घरामध्ये, आता पंखा नको, आता कूलर असला पाहिजे. बापानं कूलर आणला, आता कूलर नको, आता एसी आणला पाहिजे. घरामध्ये एसी बसवला. आता आमच्याही म्हणते पूर्वी माठातलं पाणी होतं, आता फ्रीजचं पाणी पाहिजे, फ्रीज आणलं. फ्रीज आता सिंगल नको, डबल डोअरचं पाहिजे, डबल डोअरचं फ्रीज आणलं. पण मला एक सांगा, किती घरं अशी आहेत की ज्या घरामध्ये पुस्तकाची कपाट आहेत? किती घरं अशी आहेत की ज्या घरामध्ये पोरांना वाचायला पुस्तकं आहेत? तुमचे बंगले करोडोचे जरी असलेत ना तरी राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचं एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर कधी होऊ शकतं भुई सपाट. त्यामुळे लक्षात ठेवा, वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. आमचा बाप, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही इथं आहोत ना. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला घर बांधलंय, कधी जाऊन बघा. दादरला राजगृह नावाचं घर आहे. आणि हे घर बाबासाहेबांनी स्वतःला राहण्याकरता नाही तर पुस्तकांकरता बांधलंय, पुस्तकांकरता. जगातलं एकमेव असं घर आहे जे पुस्तकांकरता बांधलंय. माझ्या भावांनो बहिणींनो, आणि तुम्हाला विनंती आहे, इथं याल बसाल, ऐकाल, उठून निघून जाल. समोर गेटवर त्या समोरच्या बाजूला आम्ही पुस्तकांचा स्टॉल उपलब्ध करून दिलाय. मी देशातला एकमेव वक्ता असा असेल की जो रोज माझ्या व्याख्यानाच्या ठिकाणी पुस्तकं देऊन फिरतो. का तर आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. आमचा बाप जर बापाला 90 नारायणगावमध्ये नाही मिळाली ना, बाप पार मंतरपर्यंत जाणार पण 90 पिणारच. पण पोराला पुस्तकं घ्यायला घरी पुस्तकाच्या दुकानात घेऊन जाणार नाही. अहो जर हातातल्या मोबाईलनं क्रांती झाली असती ना किंवा सोन्यानं क्रांती झाली असती ना तर बाबासाहेबांनी सोनं घातलं असतं ना. महात्मा फुलेंनी सोनं घेतलं असतं? नाही घेतलं. बाबासाहेबांच्या हातामध्ये पुस्तक आहे. महात्मा फुले शाहू महाराजांच्या हातामध्ये पुस्तक आहे. त्याला माहिती आहे पुस्तकं क्रांती घडवतात. आणि त्यामुळे एक काम करा, आपल्या पोरांच्या हातात मोबाईल द्या, काढा आणि पुस्तकं द्या. कारण आता इंस्टाग्रामच्या रील्स बघायमध्ये आमच्या बापाची जिंदगी चालली आहे आणि रील्स बनवण्यामध्ये पोरं तल्लीन झाली आहे. आमची पोरं रील स्टार नको, रिअल स्टार झाली पाहिजे. त्याकरता वाचावं लागेल.
अभ्यासावं लागेल. जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान तुम्हाला साधं सोपं सांगतो. मी तुम्हाला मुंबईच्या घराचं उदाहरण सांगितलं ना. बाबासाहेबांचं मुंबईमधलं घर आहे. कधी गेलात का नाही मला माहित नाही. मी अनेक वेळा गेलो. ते घर जाऊन बघा. घर असं आहे, त्या घराचा हॉल जो आहे, हॉल असा सुंदर आहे. असे झुंबर लावले, लाईट लावले, प्रचंड असा शोभा, तिथं मस्त छान फ्रेम बनवल्यात. बसायची बैठक खूप सुंदर आहे. आणि त्याच्या समोरच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खोली आहे. आणि ती खोली अगदी साधी आहे. साधी खोली आहे एकदम. एका पत्रकारानं बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब हे असं का? हा हॉल एवढा सुंदर आहे, त्या हॉलमध्ये झुंबर लावले, लाईट लावले, सुंदर फ्रेम लावल्या, हॉल भव्य केला आणि तुमची खोली साधी केली, असं का केलं? त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की मी हॉल सुंदर एवढ्या करता केला, छान आणि दिखादारिता एवढ्या करता केला की माझी गावखेड्यातली आरामी माणसं मला इथं भेटायला येणार, ते मला भेटणार, हे सगळं ऐश्वर्य बघणार आणि सगळं बघितलं की ते विचार करणार की बाबासाहेब शिकले म्हणून त्यांना हे सगळं उभं करता आलं. ते सुद्धा शिकणार आणि माझ्यासारखे मोठे होणार. त्याकरता मी हॉल मोठा केला. त्याने विचारलं, बाबासाहेब मग तुमची खोली छोटी का? त्यावेळी बाबासाहेब सांगतायत मी जर का सुखा समाधानामध्ये, ऐशो आरामामध्ये आणि मोठ्या खोलीत जर जगायला लागलो तर मला गावखेड्याबाहेर राहणाऱ्या माझ्या गरीबाचा विसर पडेल. तो विसर मला पडू नये म्हणून मी माझी खोली लहान ठेवली आहे. केवढं मोठं तत्वज्ञान आहे. जगातलं केवढं मोठं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान आम्हाला न्यावं लागेल आणि जो मागं राहिलाय ना त्याला हात द्यावा लागेल. भावांनो बहिणींनो, आज माझं दिवसभराचं तिसरं व्याख्यान आहे. मी कालपर्यंत अमरावतीमध्ये होतो. उद्यापासून आटपाडी आणि सोलापूर आणि कर्नाटक भागामध्ये आहे. का फिरायचं रोज? तुम्ही मला काहीतरी मानधन द्याल, तुमच्या मानधनावर माझं कुटुंब चालेल, तेवढ्या करता अजिबात नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, मागच्या 11 वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो. माझ्या वयाकडे जाऊ नका. आज रोजी माझ्याकडं ज्यांना आई वडील नाहीत अशी बहुजन समाजातली 128 अनाथ पोरं दत्तक आहेत. माझ्या 3 मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे व्याख्यानाच्या मानधनामधून चालवतो. मागच्या आठवड्यामध्ये मी आत्ता खराब करा त्या दिवशी टाकली पोस्ट. काय झालंय, नांदेड जिल्ह्यामध्ये हातगाव तालुका आहे. हातगावमध्ये अशोक कांबळे नावाचा एक गृहस्थ आहे. 2ही डोळ्यांनी अंध आहे, बायकोही 2ही डोळ्यांनी अंध आहे. 2 मुलं झाली. मोठ्या मुलाचं वय आहे 5 वर्ष, मुलगी आहे तिचं वय आहे 2 वर्ष. आणि हा रेल्वेमध्ये पेन, फुलं, फळं विकतोय, पण स्वाभिमानानं गुजराण करतोय. पण एके दिवशी रेल्वेमध्ये गर्दी आहे, कोणाचा तरी धक्का लागला, अशोक रेल्वेतून खाली पडला, डोक्यावर पडला, जागीच ठार झाला. नवरा घरी येण्याच्या आधी नवरा मरण पावला ही बातमी आली आणि बायको वेडी झाली आहे, मनोरुग्ण झाली आहे. प्रश्न असा आहे, नवरा निघून गेला, बायको मनोरुग्ण आहे, 2 लहान लहान पोरं आहेत. पोरं सांभाळायची कुणी? पोरं शिकवायची कुणी? जगवायची कुणी? अभिमानानं सांगतो ती पोरं सांभाळायची, शिकवायचं काम आम्ही करतोय का? आमची पोरं आहेत, आमची गोरगरिबाची पोरं आहेत. अहो इथं उद्योगपती अंबानी, अदानी यांना सांभाळणारे अनेक आहेत. त्यापेक्षा त्यांना सांभाळण्यापेक्षा गोरगरिबाच्या पोरांना सांभाळलेलं बरं ना. मी काही राजकारणावर बोलणार नाही, कारण राजकारणावर बोलण्या इतकं आपलं कामही नाही आणि राजकारणावर आजकाल बोलूही नाही. तर राजकारणाची परिस्थिती इतकी वाईट आहे की आजकाल कोणतं वासूळ कोणत्या गाईचं आहे हेच कळायला मार्ग नाही. सगळ्यात जर्सी कार्यक्रम आहे. त्यामुळे यांच्यावर बोलून आपला वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या पोरांच्या भविष्यावर बोलूया. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे नाही तुम्हाला करता आलं ना, तुम्ही करू नका. तुम्ही आपल्या पोरांना वाचायला शिकवा, आपल्या पोरांना अभ्यासायला शिकवा. हे पलीकडे समोर गाडगे बाबांचा फोटो लावला आहे. गाडगे बाबांनी आयुष्यभर बाबासाहेब सांगितले, आयुष्यभर. भारतात अनेक कीर्तनकार झाले असतील, पण एकमेव कीर्तनकार आहेत डॉक्टर गाडगे बाबा. त्यांनी बाबासाहेब सांगितले, अरे स्वतःचा पोरगा मरण पावला, खारेपटण नावाचं गाव आहे, पोरगा मरण पावलाय, एक जण चिठ्ठी घेऊन आलाय, सांगितलं बाबा तुम्ही कीर्तन करू नका, तुमचा मुलगा मरण पावलाय. बाबासाहेबांनी चिठ्ठी वाचली, 4 बाजूला ठेवली आणि बाबासाहेबांनी गाडगे बाबांनी डोळे मिटले आणि गाडगे बाबा म्हणतायत काय, अरे मेले आईचे कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी. आणि हा युगपुरुष कीर्तनाला उभा राहिला आणि अभंग निवडलाय. जाती आईचे अनंत, एकाची का करू खंत, तुका म्हणे मूड लोक, करी मेली आता शोक. या अभंगावर गाडगे बाबा 3 तास बोलले. पण मुलाच्या मृत्यूनंतर मेले आईचे कोट्यानुकोटी म्हणणारे गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर अवघ्या 12 दिवसामध्ये गाडगे बाबांनी प्राण सोडले. प्रत्येक दिवसाला हेच म्हणायचे की बाबासाहेब अजून हवे होते, बाबासाहेब अजून हवे होते असं म्हणत गाडगे बाबांनी अखेरचा श्वास घेतला. हे नातं विचाराचं आहे. हे नातं आमच्यामध्ये रुळवावं लागेल, सांगावं लागेल. आणि म्हणून मला माहिती आहे कुठतरी थांबलं पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. समजा कीर्तन असलं 2 तास, पिक्चर असला 3 तास, नाटक असलं 2 तास,
व्याख्यान असलं 1 तास आणि तमाशा असला तर सारी रात. आपला काही तमाशा नाही, नारायणगावकरांना माहिती आहे. त्यामुळे मी थांबतो, पण जाता जाता शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आयुष्यात काय नाही करता आलं एवढं करा. गाडगे बाबा आपल्या पुणे जिल्ह्यात आले होते. परिसर साफ केला, मंदिर साफ केलं आणि गाडगे बाबा मंदिरात जाणार तसं एका ग्रामस्थानं गाडगे बाबांचा हात पकडला. म्हणजे बाबा थांबा, मंदिरात जाऊ नका. म्हणजे का? बाबा मंदिरामध्ये अंधार आहे, मी दिवा आणतो, देव दिसला तर पाहिजे. गाडगे बाबांनी या माणसाचा हात पकडला आणि याला विचारलं, अरे बाबा तुझा देव बघाले तर दिवा लागते, तर देव मोठा का दिवा मोठा रे? हा माणूस म्हणतो, बाबा तुम्हाला एवढं माहिती आहे तर मला एक सांगा. म्हटले काय? बाबा मला आयुष्यात काहीतरी व्हायचंय, मी काय व्हावं? गाडगे बाबा म्हटले, आयुष्यात काहीतरी व्हायचंय ना तुला? अरे मग कलेक्टर हो. हा माणूस म्हटला, बाबा नाही, आता वय राहिलं नाही, आता कलेक्टर होता येत नाही, आता काय व्हावं? त्यावेळी गाडगे बाबा सांगतायत, आयुष्यात काहीतरी व्हायचंय, वय राहिलं नाही, कलेक्टर होता येत नाही. अरे मग एक काम कर, कमीत कमी कलेक्टरचा बाप हो. आम्हाला ते व्हावं लागेल. आम्हाला नाही होता आलं ना, आपल्या पोरांना करा. त्याच करता आजचा कार्यक्रम आहे. वाचायला शिकवा, पाठीमागे पुस्तकं उपलब्ध करून दिली तर बाबासाहेबांच्या आयुष्यामधला धडा आहे. आणि जी माणसं, जुना इतिहास विचार करून बघा, जो माणूस गावच्या पाटलाकडे वर मान करून बघू शकत नव्हता, तो माणूस आज व्यवस्थेची गतांडी पकडायची ताकद धरतोय का? पुस्तकाची ताकद आहे, बाबासाहेबांनी शिकवली आहे. आणि वाचायमध्ये ताकद आहे, वाचायला शिका. आणि म्हणूनच तर एक शाहीर आपल्या याच्यात लिहितो, एक शाहीर आणीबाणीच्या काळामध्ये दुष्यंत कुमार नावाचे, जे तुम्हाला वाटतं ना म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालुक्यामध्ये काम करतोय, जे तुम्हाला वाटतं ना भावांनो, तेच मला वाटतं. मी तुमच्या भावाच्या, तुमच्या मुलाच्या वयाचा आहे. जे तुम्हाला वाटतं ना तेच मला वाटतं. आणि जे तुम्हाला आणि मला वाटतं ते आणीबाणीच्या काळामध्ये हा दुष्यंत कुमार लिहित होता. तो लिहितो काय? हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त है कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर शहर, हर नगर, हर गली, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश यह है कि ये सूरत बदलनी चाहिए. अरे मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. आणि तीच आग तुमच्या काळजात पेटावी याकरता खऱ्या अर्थाने दिवसभरातला किस्सा कार्यक्रम आदरणीय अशोक सरांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या तुमच्यापर्यंत येण्याची संधी आली. माझ्या सोबत आलेले माझे मित्र आदरणीय विनीतजी विजय राघवन असतील, परेशजी उत्तेकर असतील, यांचे सुद्धा आभार मानतो. आणि तुम्हाला सांगतो, मी काही राजकीय चळवळीतला कार्यकर्ता नाही, मी सामाजिक चळवळीमधला कार्यकर्ता आहे. आणि राजकीय लोकांचे शब्द तुमचा अनुभव आहे, माझाही अनुभव आहे की बऱ्याचदा खोटे ठरतात. राजकीय लोक बऱ्याचदा खोटं बोलून निघून जातात, पण आपण सामाजिक चळवळीतले लोक आहोत, आपला शब्द कधीच खोटा ठरत नाही. आणि म्हणून मी आज नारायणगावकरांनो तुम्हाला शब्द देऊन जातो की आज तुम्ही या ठिकाणी मला विचार मांडाय करता बोलावलं, मी आलो. इथून पुढच्या काळात सुद्धा ज्या वेळी तुम्ही मला विचार मांडाय करता बोलवाल त्या वेळी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल, काय? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. धन्यवाद.